तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहेत. कॉमर्सचा विद्यार्थी इतिहासाकडे वळतो, म्हणजे आर्ट्सकडे वळतो, तो कसं काय? रक्तामध्ये इतिहास होता आणि तो इतिहास सतत खुणावत होता की तुम्ही इतिहासातले आहात, इतिहासाकडे आलं पाहिजे आणि इतिहास घडवला पाहिजे. तुम्हाला राजकीय अनुभव तुमच्या गाठीला नाही तर तुम्हाला लोक का सपोर्ट करतील? लग्न केल्यानंतर त्याकडे कुठं अनुभव असतो? लग्न केल्यावर अनुभव येतो ना. अनुभव पाहिजे असं कोण लोक पुढे करतात माहिती आहे का, की ज्यांना सत्ताच सोडायची नाहीये. तसं तुम्ही आता महापालिकेच्या दृष्टीनं असा प्लॅन करताय, मग तुमच्याकडे प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी टीम आहे का? या नागरिकांनी माझ्या पाठीशी उभे राहिले तर मी इथं कायदा करेल की एका व्यक्तीला फक्त 2दा नगरसेवक होता येईल, तिसऱ्यांदा उभं राहता येणार नाही, जेणेकरून पुढच्या तरुणांना संधी मिळाली पाहिजे. 22,000 कोटीचा जवळपास निधी महापालिकेला खर्चायला येतो. अहो एवढ्यात तर आपण दुबई सिंगापूरला मागे टाकू शकतो, एवढा हा निधी आहे. परंतु इथे व्हिजन नाही आहे, कामाची पद्धत नीट नाही आहे. काल अर्धा तास पाऊस पडला तर त्याच्यामध्ये सगळीकडे ट्रॅफिक जाम झालं होतं. ही स्मार्ट सिटी आहे का? तर हे सगळे कन्सल्टंट मी भविष्यात जेलमध्ये टाकायच्या विचारात आहे की यांच्यामुळे शहराचं वाटोळं झालेलं आहे. फक्त हे खर्च करत नाहीत प्रशासक, हे कर्ज काढतायत. आज महानगरपालिका 2,500 ते 3,000 कोटीच्या उंबरट्यावरती आहे कर्जाच्या. म्हणजे एक काळामध्ये आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका ते आता आशिया खंडातील सर्वात कर्जबाजारी महापालिका इथपर्यंत प्रवास चालू आहे. ह्याला विकास थोडी म्हणतात. आणि सेतू कशाला म्हणतात? पुलाला म्हणतात. पूल करू असतो, एक तर पाण्यावर असतो किंवा हवेत असतो, यांचा जमिनीवर चालू आहे. अत्यंत निकृष्ट हेतूने, निकृष्ट दर्जाने आणि निकृष्ट पद्धतीने केलेले हे काम हे पर्यावरणाच्या मुळावरती आहे. त्यामुळे ह्याला नदी सुधार म्हणतात नाही, ह्यांचा मेंदू सुधार पहिला केला पाहिजे. काय गरज आहे 200 कोटीची कर्ज घ्यायची? प्राधिकरणातले रस्ते खूप चांगले येतं, ते उखडायची गरज नाही. त्यापेक्षा ज्या ठिकाणी रस्तेच नाहीत अजून किंवा जिथं रस्त्यांची खूप दुरावस्था आहे तिथले रस्ते करा. ज्या ठिकाणी झाडं चांगली आहेत, हिरवीगार गर्द वनराई आहे, तिथली झाडं तोडायची भानगड करायची. त्याच्यापेक्षा तुम्ही जिथं झाडं नाही आहेत तिथं तुम्ही झाडं लावली पाहिजेत. हे असं सगळं जे चाललं ह्याला विकास थोडी म्हणता येईल. महाराष्ट्रातील आज सर्वात प्रदूषित शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहर 1 नंबरला आहे. त्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे असा काय प्लॅन आहे की कदाचित तुमच्याकडे असा काहीतरी प्लॅन असेल की हे शहर बदलून जाईल, असं काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला आठवतात छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम. प्रतापगडची लढाई असेल, पन्हाळ्यावर सुटका असेल, पुरंदरचा तळ असेल किंवा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असेल, एवढीच ती काय ओळख महाराष्ट्राला किंवा हिंदुस्थानमध्ये सगळ्यांना होती. पण ही ओळख वेगळ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य काय होतं, ही वेगळ्या अर्थानं पुढे आणण्याचं काम एका माणसानं केलं. आणि ते काम शिवाजी मॅनेजमेंट द गुरु या पुस्तकानं झालं. आणि त्याचबरोबर त्या माणसानं असंख्य पुस्तकं लिहिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर लिहिली. युवकांनी काय करायला पाहिजे, रोजगार, उद्योग, व्यवसाय, नोकरी या निमित्तानं त्यांनी काय करायला पाहिजे, आपल्याला स्वतःला कसं घडवायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं, या सगळ्या गोष्टी लोकांच्याकडे उलगडून सांगणारं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक नामदेवराव जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. आज आमच्या बोलबिंदाच्या स्टुडिओमध्ये आपण आलात. आपलं मी सुरुवातीला स्वागत करतो. जाधव सरांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी थोडक्यात आता सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना उलगडून सांगणारं, छत्रपती शिवाजी महाराज तलवार, ढाल, घोडा याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे जाधव सर. त्यांनी असंख्य व्यवस्थापनाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची काय नीती होती, त्यांची युद्धनीती काय होती, त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु का होते, त्यांनी अनेक लढाया केल्या, तसे अनेक किल्ले बांधले. त्यांनी त्या काळातली जी आपली जनता होती किंवा आपली जी रयत होती त्या रयतेसाठी काय केलं, हे सगळं एक अतिशय वेगळ्या पद्धतीनं जाधव सरांनी मांडलं. आणि ते थोडक्यात आपण घेणार आहे. पण हाच माणूस जो छत्रपती शिवाजी महाराज कालपर्यंत सांगत होता, त्यांचं मॅनेजमेंट सांगत होतं, तेच जाधव सर आज एका वेगळ्या ट्रॅकवर आपल्याला दिसतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेसाठी केलं ते आपल्याला प्रत्यक्ष पुढे येऊन आता करावं लागेल या भूमिकेत सध्या ते दिसतात. तशी भूमिका त्यांनी पिंपरी चिंचवड, पुणे शहरामध्ये किंवा इतर ह्या भागात मांडलेली दिसतं. ती भूमिका नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ता जाधव सरांना माझा पहिला प्रश्न आहे. जाधव सर, छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय जवळून त्यांचा तुम्ही अभ्यास केला, जवळजवळ 40-45 पुस्तकं तुमची झालेली आहेत. थोडक्यात तुमच्या त्या एकूण सुरुवातीला म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल शिवाजी मॅनेजमेंट द गुरु पासून जे काही थोडक्यात एक थोडासा आढावा सांगाल का मला, नक्की काय होतं? मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. बरं. आणि लहानपणापासून माझं बालपण जे आहे ते पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला गेलेलं आहे. त्यामुळे रोज सकाळी उठलं की पहिलं दर्शन जे व्हायचं ते पुरंदर किल्ल्याचं व्हायचं, गडाचं व्हायचं. आणि मी स्वतः जाधव फॅमिलीतून असल्यामुळे ह्या 2 गोष्टी जुळून आल्या, इतिहास आणि वर्तमान जुळून आलं. पण कॉमर्सचं शिक्षण, मग मुंबईत शिक्षण, त्याच्यानंतर मग प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं.
पण मला नेहमी असं जाणवायचं की इतिहासासाठी आपलं काहीतरी ऋण आहे, ते ऋण फेडलं पाहिजे आणि आपण त्या दिशेनं जायला पाहिजे. मग मी प्राध्यापक ते इतिहासकार असा प्रवास केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या पिढीला जे कळायचे ते फक्त ढाल, तलवार, घोडा, आग्र्याहून सुटका, पन्हाळ्याहून सुटका आणि राज्याभिषेक एवढंच असायचं. पण एक 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी व्यक्ती एवढं मोठं साम्राज्याची पायाभरणी करते, त्या व्यक्तीचं जडणघडण खूप वेगळी असणार आहे. त्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये खूप काही वेगळं शिक्षण घेतलेलं असणार आहे, प्रशिक्षण घेतलेलं असणार आहे. मग ते काय असू शकतं याचा वेध घ्यायला मी सुरुवात केल्यानंतर मग मी 2005ला माझा तो PhDचा सब्जेक्ट होता की छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु. पुणे आणि मुंबई विद्यापीठाने मला सरळ सांगितलं की शिवाजी महाराजांनी मॅनेजमेंट याचा काय संबंध लागतो, ढाल, तलवार, लढाया असं लागतो. पण तरी पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. मी ते संशोधन पूर्ण केलं, PhD सोडली पण संशोधन पूर्ण केलं. कारण मला सर्टिफिकेटसाठी डिग्री घ्यायची नव्हती, मला क्वालिफाईड होण्यासाठी नको होतं, मला इतिहास समजून घ्यायचा होता, म्हणून मी ते केलं. आणि आता त्याच पुस्तकावरती 100पेक्षा जास्त लोकांना PhD मिळालेले आहेत, नावं बदलून बदलून. पण तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, पण कॉमर्सचा विद्यार्थी इतिहासाकडे वळतो, म्हणजे आर्ट्सकडे वळतो, तो कसं काय? ते रक्तामध्ये इतिहास होता आणि तो इतिहास सतत खुणावत होता की तुम्ही इतिहासातले आहात, इतिहासाकडे आलं पाहिजे आणि इतिहास घडवला पाहिजे. आणि म्हणून मी कॉमर्सचा विद्यार्थी इतिहासकार झालो. 2023ला मी अमेरिकेमध्ये गेलो. स्वामी विवेकानंदांनी ज्या ठिकाणी भाषण केलं 11 सप्टेंबर 1893, त्या शिकागो धर्मसभेमध्ये विवेकानंदांच्या नंतर भाषण करणारा दुसरा हिंदू फिलॉसॉफर नामदेवराव जाधव आहे, अधिकृत. क्या बात. हा. आणि तिथून आल्यानंतर मी जी अमेरिका पाहिली, अमेरिकेची प्रगती पाहिली, अमेरिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं, अमेरिकेचे बाकी सगळे फॅक्टर ज्यावेळी मी चेक केले, तर आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराची परिस्थिती आणि तिथली परिस्थितीमध्ये जमीन आसमान मला अंतर दिसायला लागलं. आणि मग तिथून मी परत आल्यानंतर मराठा आरक्षणाचे विषय, इतर सामाजिक विषय हे मला खुणावू लागले की जग कुठे चाललं आहे, आपण कुठे आहोत. आणि मी त्या दिशेने अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर असं वाटलं की ज्या शहरात आपण जगतोय, राहतोय, ॲक्च्युली जगत नाही राहतोय, ते शहर जगण्यालायक असलं पाहिजे. असं मला का वाटलं, तर ज्यावेळी मी रशियाला गेलो तर त्यावेळी आम्ही ओल्गा नदीतलं पाणी असं ओंजळीनं पिलेलं आहे. शुद्ध पाणी असते, म्हणजे नद्यांमध्ये फक्त ढगातलंच पाणी खाली येतं, दुसरं काही त्या नदीमध्ये नसते. शिकागो नदी मी बघितली अमेरिकेत असताना, रिच रिव्हर बघितली, अनेक नद्या बघितल्या. तिथंसुद्धा तुम्ही असं नदीचं पाणी डायरेक्टली ओंजळीनं घेऊन पिऊ शकता, एवढं शुद्ध. फक्त पावसाचंच पाणी नदीमध्ये असतं. तेच मी इकडं आल्यानंतर पाहतो की आमच्या इंद्रायणीची काय अवस्था आहे, पवनाची काय परिस्थिती आहे, मुळामुठाची काय परिस्थिती आहे, भीमा नदीची काय परिस्थिती आहे. तर तुम्ही ओंजळीनं पाणी पिणं सोडून द्या, त्या पाण्यामध्ये पायसुद्धा टाकू शकत नाही. ही झाली पाण्याची अवस्था. हीच अवस्था जर आम्ही हवेची पाहिली तर या महाराष्ट्रातील आज सर्वात प्रदूषित शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहर 1 नंबरला आहे. म्हणजे आम्ही पाण्याच्या प्रदूषणात पण पुढे आहोत, आम्ही वायू प्रदूषणात पुढे आहोत. त्याच्यामुळे हे शहर जगण्यालायक राहिलेलं नाही. त्यामुळे आपण एक सुशिक्षित माणूस म्हणून, एक अभ्यासक म्हणून हे शहर सोडून जायचं का या शहरातले प्रश्न सोडवायचे, या विचारावरती मी आलो आहे. आता त्या विषयावर आपण आलेलोच आहे. आपला मेन विषय तोच होता की आपण एका बाजूला इतिहास अभ्यासक आहात, वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या देशात फिरता, त्यामुळं साहजिकच तिथं झालेली पूर्वीची जर क्रांती असेल किंवा आता तिथं झालेली जी काही डेव्हलपमेंट आहे ती तुम्ही पाहिली आणि तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरामध्ये तशी डेव्हलपमेंट हवी असं वाटतंय. मग त्यासाठी तुम्ही काही प्लॅन केला आहे का? कारण उद्या येणाऱ्या काळात आत्ता आपण निमित्त आहे एक जस्ट गप्पा मारण्याचं, पण त्या निमित्तानं मी तुम्हाला विचारेन की येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका लागणार आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात लागतील. त्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे असा काय प्लॅन आहे की कदाचित तुमच्याकडे असा काहीतरी प्लॅन असेल की हे शहर बदलून जाईल, असं काय आहे? डेफिनेटली मी जे शिवाजी महाराज अभ्यास केले, मी जे रशिया पाहिली, मी जे अमेरिका पाहिली, ह्या तिघांमध्ये कॉमन फॅक्टर मला दिसतो. तो असा आहे की यासाठी एक दूरदर्शी माणूस लागतो, एक धोरणी माणूस लागतो आणि तिथला भ्रष्टाचार शून्य असावा लागतो. म्हणजे शून्य भ्रष्टाचार तरच 100% प्रगती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण जे मला इतिहासात दिसले ते आजसुद्धा जर आपण वर्तमानात आणलं तर आपण 5 वर्षात या शहराला सिंगापूर करू शकतो. कारण सिंगापूर शहरसुद्धा उभं राहिलं. तिथले प्राईम मिनिस्टर ली क्युन की यांनी जे उभं केलं ते फक्त एकच तत्वावर की इथला भ्रष्टाचार शून्यावरती आणला आणि लोकांना टॅक्समध्ये जे काही सबसिडी त्यांनी दिल्या, शून्य इन्कम टॅक्स, त्याच्यामुळे त्या शहराची जी प्रगती झाली ती आज सिंगापूर आपल्या 65 पट पुढे आहे. आणि छोटासा देश आहे, छोटासा देश, मुंबईपेक्षाही छोटासा, म्हणजे मुंबई जेवढं आपलं आहे त्याच्यापेक्षा छोटा देश. आपल्या एकूण पुण्या जिल्हा एवढा असा आहे. आपल्या
आपली 65 रुपये त्यांचा $1 होतो, सिंगापुरी डॉलर, म्हणजे आपले 65 पट्टे पुढं आहेत. हे आपल्या सगळ्याला करता येईल. कधी जसं आपल्याला आश्चर्य वाटेल की आज अमेरिकेचा डॉलर आपले 100 रुपये त्यांचे $1 होतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेबाचे 100 रुपये इक्वल टू शिवाजी महाराजांचा एक होन असायचा. ही प्रगती, शून्य भ्रष्टाचार, 100% प्रगती शिवाजी महाराजांनी करून दाखवलेली आहे. तुम्हाला तो एक होन आपल्याला येणाऱ्या काळात पुढे आणायचा आहे. येस. आणि अमेरिकी डॉलर असेल किंवा युरो असेल यांची किंमत आपल्या रुपयापेक्षा जास्त कामाने यासाठी तुम्हाला काम करायचं. लोक जे सांगतात भारताची प्रगती झाली, किती प्रगती झाली तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी अमेरिकेचं $1 आणि आपले 4 रुपये होते. बरोबर आहे. अमेरिकेचा $1 आणि आपले 4 रुपये होते. आज अमेरिकेचा डॉलर 95-96 वरती गेलेला आहे आणि आम्ही 1 रुपयावरती अजून आहोत. याचा अर्थ आम्ही फक्त 75 वर्ष प्रगतीच्या नावाने फक्त स्वप्न दाखवलेली आहेत, स्वप्न विकलेली आहेत. ॲक्च्युअल प्रगतीच्या अजून आम्ही खूप मागे आहोत बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये आम्ही नावं ऐकतो, राफेल, ब्रह्मोस, ही कुठली आहेत? राफेल फ्रान्सचं आहे, ब्रह्मोस रशियाचं आहे. मग आत्मनिर्भर भारत कधी करणार आहे आपण? 75 वर्षानंतर सुद्धा आम्ही लष्करीदृष्ट्या, टेक्नॉलॉजीदृष्ट्या बऱ्यापैकी जगावर अवलंबून असेल. परिणाम असाच आहे की आपल्याला शिवाजी महाराज कळलेले नाहीत किंवा जगात काय प्रगती चालली हे कळलेलं नाही. इथले लोक फक्त एकमेकाला दोष देण्यामध्ये बिजी आहेत. यांनी त्याला दोष द्यायचा आणि त्यांनी ह्याला दोष द्यायचा. पण आपला विकासाचा रोग कुठे असला पाहिजे हे त्यांना कळत नाही. म्हणून अभ्यासू माणूस पाहिजे, दूरदर्शी माणूस पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना जे धोरणं राबवता आली, त्यांना जे स्वराज्याचं काम उभं करता आलं, त्याच्यामागे त्यांचं शिक्षण आहे. त्यांचं शिक्षण बँगलोरला झालेलं आहे. एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवाजी महाराज शिकलेले आहेत. म्हणजे त्या काळचं तिथे राजा महाराजांची मुलं शिकायची. आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवाजी महाराजांचे 38 विषय शिकून झालेले आहेत. 38 विषय, ज्याच्यामध्ये पहिले 11 विषय त्यांचे बौद्धिक आहेत, पुढचे 14 विषय त्यांचे फिजिकल फिटनेसचे आहेत, 2 मानसशास्त्राचे आहेत, 2 परीक्षण विषय आहेत, 5 युद्धविषयक आहेत आणि 4 धार्मिक विषय आहेत. एवढं परिपूर्ण डेव्हलपमेंट शिवाजी महाराजांची झाल्यानंतर ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला आलेले आहेत. त्यामुळे ज्याला कोणाला आपला देश पुढे न्यावासा वाटतो त्यांनी पहिलं शिक्षण घेतलं पाहिजे, दुसरा टप्पा त्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि मग भाषणं करायला बाहेर पडलं पाहिजे. अदरवाईज देश पुढे जाऊ शकत नाही. हे सगळं तुम्ही एक अभ्यासू आहात. तुम्ही इतर देशात सुद्धा पाहिलं आहे. जसं की आता तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वेळा आम्ही पाहतो आता अलीकडच्या काळात तुमचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काही भ्रष्टाचाराच्या काही गोष्टी पुढे आणताय किंवा अवेअरनेस करताय किंवा शहरातल्या चाललंय काय आणि सर्वसामान्य माणसांनी सुद्धा याच्यावर बोललं पाहिजे किंवा पुढे आलं पाहिजे असं तुमची ती भूमिका एकूण दिसते. मग तुम्ही आत्ता त्या संदर्भातलं काय करताय? तुम्ही आता लोकांसाठी जागृती करण्यासाठी काय अवलंबलं आहे? मी शिवाजी महाराज जे अभ्यासले त्यानुसार मला असं जाणवलं की 0% भ्रष्टाचार असेल तर 100% प्रगती होते. म्हणून नागरिकांच्या प्रगतीमध्ये अडथळा भ्रष्टाचार एकच असतो. भ्रष्टाचार म्हणजे योग्य माणसाला संधी नाकारणे आणि चुकीच्या माणसाला संधी देणे, लायक माणसाला बाजूला ठेवणे आणि नालायक माणसाच्या हातात सत्ता देणं किंवा नालायक माणसाला संधी देणं, यालाच भ्रष्टाचार म्हणतात. याच्यापेक्षा वेगळा दुसरा भ्रष्टाचार नसतो. त्यामुळे पालिकेचे बजेट जवळपास 22,000 कोटीचं आहे आणि एवढं म्हणजे पालिकेचं स्वतःचे 10,000, राज्य शासनाचे काय पैसे, केंद्राचे पैसे, 22,000 कोटींचं तर बजेट काही राज्यांचं पण बजेट नाही आहे. 22,000 कोटीचा जवळपास निधी महापालिकेला खर्चायला येतो. अहो एवढ्यात तर आपण दुबई, सिंगापूरला मागे टाकू शकतो, एवढा हा निधी आहे. परंतु इथे व्हिजन नाही आहे, कामाची पद्धत नीट नाही आहे, नको त्या ठिकाणी. म्हणजे आत्ताच बघा आपल्याकडे पूर्वी स्मार्ट सिटीचं प्रोजेक्ट झालं. काय झालं त्या स्मार्ट सिटीमध्ये? पावसाळा पडला की तुमच्या लक्षात येईल की सगळी तुंबईच होणार आहे जागोजागी. अहो काल अर्धा तास पाऊस पडला तर त्याच्यामध्ये सगळीकडे ट्रॅफिक जाम झालं होतं. ही स्मार्ट सिटी आहे का? म्हणजे भलतीच कामं करायची, नियोजन नाही आणि कुठले तरी मूर्ख कन्सल्टंट नेमतात. म्हणजे जर नागरिकांनी ठरवलं ना तर हे सगळे कन्सल्टंट मी भविष्यात जेलमध्ये टाकायच्या विचारात आहे की यांच्यामुळे शहराचं वाटोळं झालेलं आहे. तुम्ही आता महापालिकेच्या दृष्टीनं तसा प्लॅन करताय, मग तुमच्याकडे प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी टीम आहे का? शिवाजी महाराजांच्या सोबत किती लोक होते? मुठभरच लोक होते. लोक किती आहेत याच्यावरती गणित नाही आहे, लोक कोण आहेत याच्यावरती डिपेंड आहे. औरंगजेबाचं त्या काळातलं जगातलं सगळ्यात मोठं लष्कर होतं आणि शिवाजी महाराजांचं लष्कर सगळ्यात छोटं होतं. पण स्ट्रॅटेजी, व्हिजन, कमिटमेंट, डेडिकेशन याच्यावरती लाखो सैन्यासमोर मुठभर मराठी असायचे. तुमच्याकडे आता फक्त काही 4-5 महिने बाकी आहेत, कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निवडणुका घ्यायला पाहिजेत म्हणून. आणि कदाचित मग निवडणुका लागण्याची शक्यता आहे किंवा थोडं इकडे तिकडे अजून 1-2-4 महिने होऊ शकतील, पण दिवाळीपर्यंत निवडणुका होतील असं आत्ता एक चित्र दिसतंय. तर या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे मग वेळ कमी आहे असं तुम्हाला वाटत नाही का? इतिहासातलं शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, जर तुम्ही रोज घाम गाळत असाल तर तुम्हाला कधीच रक्त सांडावं लागणार नाही आणि जर तुम्ही रोज घाम गाळायला जर टाळाटाळ करताल
तर तुम्हाला कधीही आणि कितीही अनंत कालापर्यंत रक्त सांडायची तयारी ठेवावी लागेल. तसं ज्याचा अभ्यास सतत आहे, ज्याचं सोशल मीडिया अलर्ट आहे, ज्याला प्रश्न काय काय ते सारखं अपडेट करावं लागतं, ते करतात, त्यांच्यासाठी उद्या रात्री जरी इलेक्शन जाहीर झालं तरी ती माणसं लढू शकतात. कारण त्यांचे विचार पक्के आहेत, त्यांची धोरणं पक्की आहेत. वेळ कोणाला कमी पडतो? ज्याच्याकडे स्वतःची काही विचारधारा नसेल त्याला. आणि मला जे वाटतं की या शहराचा बदल व्हायला पाहिजे, त्यासाठी 128 तरुण मावळे आम्ही शोधत आहोत. त्या 128 म्हणजे ज्यांच्यावर कुठलाही शिक्का नाही, ज्यांच्यावर कुठलं लेबल नाही. प्रस्थापित भाजप आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ज्यांच्या सत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये त्यांनी होत्या, तर त्यांना सोडून तुम्ही हे 128 त्यांच्यावर कोणावर युती करणार? नाही, मी या शहरामध्ये रोज सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. अगदी सकाळी 6 वाजता मी बाहेर पडतो आणि एक रात्री 8-9 पर्यंत माझा प्रवास चालतो. मला जे तरुणांमध्ये जो आक्रोश दिसतोय, मला जे मुलांमध्ये जे काही धगधगती आग दिसते की आमचं खूप मोठं नुकसान होतं आहे, आम्हाला शाळा चांगल्या मिळत नाहीत, आम्हाला दवाखाने मिळत नाहीत, आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत, आम्हाला उद्योगाच्या संधी मिळत नाहीत, ह्या सगळा जो आक्रोश मला दिसतोय, त्या आक्रोशामध्ये भविष्यामध्ये इथला कुठलाही प्रस्तावित पक्ष टिकू शकणार नाही. आणि इथल्या तरुणांमध्ये मला ही भावना दिसतीये की आमचं शहर, आमचे प्रश्न आणि आमची आघाडी आणि आमचं भविष्य याच्यासाठी आम्ही लढलं पाहिजे. त्यामुळे या पिंपरी चिंचवड शहरातला सुशिक्षित माणूस, सुशिक्षित नागरिक आता कोणत्याही पक्षाच्या वळचणीला जाणार नाही. इथल्या तरुणांनी ठरवलेलं आहे, ना कोणाच्या हाताखाली ना कोणाच्या छत्राखाली. नाही, पण तरीसुद्धा आपण एका वेळेला असं म्हणतो की कोणाच्या छत्राखाली जायचं नाही किंवा काय नाही. पण हे प्रस्थापित प्रत्येक आता जे प्रभाग आहेत, साधारण आत्ताचे जे प्रभाग आहेत 32 प्रभाग आहेत, 128 नगरसेवक आहेत, जे 4चा प्रभागाप्रमाणे. तर आत्ता प्रत्येक पक्षाचे एक काहीतरी गणित आहे, त्यावर तुम्ही आता नवीन तुमची आघाडी म्हणून उतरण्याच्या तयारीत दिसताय, जे तुम्ही आता बोलताय. तर पण तुम्ही असं काही आघाडीचं नाव वगैरे ठरवलंय का? आणि तुम्ही यांच्याबरोबर कोणावर काय अशी युती करणार का जेणेकरून आता अलीकडच्या काळात साधारण आपण बघितलं की 2000 सालापासूनच आपण पाहतोय युती आणि आघाड्यांचं सरकार राज्यात देशात सुरू झालेली आहेत. तसं काही तुमच्या डोक्यात प्लॅन आहे का? आणि तुमची स्वतःची आघाडी काय असणार? आपलं शहर, आपली आघाडी, आपले प्रश्न, आपली उत्तर असली पाहिजेत. इथल्या तरुणांचा भविष्याचा प्रश्न आहे, तरुणांनी एकत्र यायचं आहे. आणि प्रस्तावित हा शब्द फक्त ऐकण्यासारखी गोड असतो. ॲक्च्युली तसं काही नसतंय. लोकांनी जर ठरवलं तर एका रात्रीत क्रांती करता येते. श्रीलंकेमध्ये एका रात्रीत क्रांती झाली, प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट पळून गेले. बांगलादेशमध्ये पण तेच झालेले. जर पिंपरी चिंचवडच्या तरुणांनी ठरवलं तर एका दिवसामध्ये सत्तांतर का होणार नाही? तुमच्याकडे राजकीयदृष्ट्या जरी तुम्ही अभ्यास असला किंवा तुम्हाला प्रश्नांची जाण असली तरी परंतु तुम्हाला राजकीय अनुभव समजा तुमच्या गाठीला नाही, तर तुम्हाला लोक का सपोर्ट करतील? अनुभव प्रत्येक ठिकाणीच असला पाहिजे असे काही कंपल्शन नसते. माणूस आयुष्यात पहिल्यांदाच शाळेत जातो, त्याच्याकडून शाळेत जायचा अनुभव असतो. माणूस कॉलेजला पहिल्यांदा जातो, त्याकडे कुठं अनुभव असतो? लग्न केल्यानंतर त्याकडे कुठं अनुभव असतो? लग्न केल्यावर अनुभव येतो ना, जे काय असेल ते संसाराचा, बरोबर? तसं अनुभव पाहिजे असं कोण लोक पुढं करतात माहिती आहे का? की ज्यांना सत्ताच सोडायची नाही आहे. ॲक्च्युली शिवाजी महाराजांच्या चरित्रातून हे शिकलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक जो आहे, राजाभिषेक, तो वयाच्या 44 वर्षी केलेला आहे. आणि त्यावेळी संभाजी महाराज किती वर्षाचे होते? तर संभाजी महाराज 7-8 वर्षाचे होते, 9 वर्षाचे होते. 9 वर्षाच्या मुलाला त्यांनी भावी राजा म्हणून घोषित केलेलं आहे, युवराज म्हणून घोषित केलेलं आहे. मग मराठ्यांचं साम्राज्य जगभरामध्ये, देशभरामध्ये पसरलं, त्याला कारण हेच आहे की एका वयामध्ये वयस्कर झालेल्या लोकांनी सत्ता सोडावी आणि तरुणांच्या हातामध्ये द्यावी. तुम्ही महाराष्ट्रात बघताय ना की वय झाल्यानंतर सुद्धा सत्ता न सोडल्यामुळे काय काय झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे योग्य वयामध्ये जसं मुलांची लग्न करावी तसं योग्य वयात माणसांनी रिटायर व्हायचं असतं राजकारणातून सुद्धा. त्यामुळे आता ही जी काही जी लोक आहेत जे आता या लोकांनी थांबावं आणि नवीन लोकांना संधी द्यावी असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, डेफिनेटली. आणि जसं अमेरिकेमध्ये कायदा आहे की एखाद्या व्यक्तीला फक्त 2दाच राष्ट्रपती होता येईल, तसं या नागरिकांनी माझ्या पाठीशी उभे राहिले तर मी इथं कायदा करेल की एका व्यक्तीला फक्त 2दा नगरसेवक होता येईल, तिसऱ्यांदा उभं राहता येणार नाही, जेणेकरून पुढच्या तरुणांना संधी मिळाली पाहिजे. दुसरं असं की आता इथं विकास खूप झाला असे चर्चा आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही खूप मोठी येणार आता अलीकडच्या काळात स्मार्ट सिटी म्हणून तिचा उल्लेख केला जातो आणि खूप मोठा विकास झाला अशाही गप्पा इथं मारल्या जातात. पण तुम्ही आता मग सांगितल्याप्रमाणे अर्धा तास पाऊस पडला तरी आपले रस्ते पॅक होतात, ट्रॅफिक जाम होतो वगैरे अशी परिस्थिती. मग ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आणि हा सगळा पैसा जो जातोय कुठं? आता 2022 पासून इथं प्रशासक आहेत आणि प्रशासक म्हणजे बिनलगामाचा घोडा, म्हणजे ज्याचं खुरही तर कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही, ज्याची टापही कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही आणि ज्याचं लगाम कोणाच्याच हातात नाही, असं बेलगाम. आणि त्याच्यामुळे फक्त हे खर्च करत नाहीत प्रशासक, तर हे कर्ज काढतायत. आज महानगरपालिका 2,500 ते 3,000 कोटीच्या उंबरट्यावरती आहे कर्जाच्या.
म्हणजे एक काळामध्ये आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका ते आता आशिया खंडातील सर्वात कर्जबाजारी महापालिका इथपर्यंत प्रवास चालू आहे. ह्याला विकास थोडी म्हणतात. अहो, घर विकायचं आणि गावाला पार्टी द्यायची ह्याला काय विकास थोडी म्हणतात. हे चुकीचं आहे. आणि ज्या प्रकारची कामं आताचे इथले प्रशासक करतायत ते अत्यंत मूर्खाच्याच कॅटेगरीत बसतील अशा प्रकारचे आहेत. खरं तर लोकशाहीमध्ये मूर्ख शब्द म्हणजे खूप हार्ड झाला तसा, पण दुसरा शब्द माझ्याकडे नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो. मी जिथे निगडीमध्ये राहतो तिथे आता हे स्मार्ट सिटीचं दुकान बंद झालं. ते शटर बंद केलं, तर नवीन शटर उघडलेले यांनी आणि त्या शटरचं नाव आहे हरित सेतू. हरित सेतू नावाचं एक नवीन शटर उघडले त्यांनी, दुकान उघडलेले निगडीमध्ये आहे आणि ते प्रत्येक प्रभागात राबवणार आहेत. आता प्राधिकरणामध्ये ट्रायल बेसिसवरती पहिलं करतायत. ते 200 कोटीचं प्रोजेक्ट आहे. काय प्रोजेक्ट आहे? असलेले चांगले डांबरी रस्ते उकडा आणि सिमेंटचे रस्ते बांधवा. डांबरी रस्ते पाणी शोषतात, भूजल पातळी वाढते. सिमेंटचे रस्ते टेम्परेचर शोषतात, 2 डिग्रीने टेम्परेचर वाढतं. म्हणजे दोन्ही बाजूनी घाटा आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास आहे. आणि हरित सेतू म्हणजे काय? जुनी मोठी झाडं तोडा आणि नवीन छोटी रोपटी लावा. म्हणजे रोपट्याचे पैसे आले, मातीचे पैसे आले, कुंडीचे पैसे आले, पाणी घालायचे पैसे आले. हा काय प्रकार आहे विकासाचा? आणि सेतू कशाला म्हणतात? पुलाला म्हणतात. पूल करू असतो, एक तर पाण्यावर असतो किंवा हवेत असतो. यांचा जेमिनीवर चालू आहे. म्हणजे त्या कन्सल्टंट कंपनी नेमल्या त्या तरी किती बिंडोक असतील. ह्याला नाव कसं दिलं पाहिजे? हरित सेतू कसं होईल? आणि हे जे 200 कोटीचं कर्ज ग्रीन बॉन्ड नावाने काढलेलं आहे बरं का. ग्रीन बॉन्ड म्हणजे आम्हाला पिंपरी चिंचवड हिरवगार करायचं आहे. माझी विनंती आहे प्रशासकांना आणि त्या कन्सल्टंट लोकांना, तुम्हाला जर थोडीशी अक्कल असेल तर किमान आहेत ती झाडं तोडू नका. हे पुरेसं या शहरासाठी. हा, नवीन नाही लावले तरी तुम्ही चालेल, कारण तुमचे हात ज्या झाडाला लागतील ती झाडं जगतच नाहीत. म्हणजे तुम्ही नवीन झाडं नाही लावली तरी चालतील, पण जी जुनी आहे ती तोडू नका. एवढं केलं तरी तुम्हाला चालेल. आता हे जे 200 कोटीचं जे कर्ज काढलेलं आहे, मी निगडी झोनचा अभ्यास केला. निगडी झोनमध्ये टॅक्स पेअर आहे तर 25,176. म्हणजे हे 200 कोटी भागिले 25,176 केले तर प्राधिकरणामध्ये राहणाऱ्या प्रत्येक टॅक्स पेअरला भविष्यात 80,000चा भुर्दंड आहे. झटका आहे, फटका आहे. आणि तो कशामुळे आहे? तर हे हरित सेतू. हा हरित सेतू नाही, हा चरित सेतू आहे. म्हणजे फक्त आपल्याला पैसे खायला मिळावेत यासाठी कोणतरी कन्सल्टंट नेमायचा, 5-10 पानाचा काहीतरी अहवाल तयार करायचा आणि त्याच्यावरती जे तनखा सुरू करायचा. बरं, हे उसणं आहे बरं का. आयजीची व बायजी उधार, म्हणजे घरात नाही जाणार मला बाजीराव म्हणा, असं हे सगळं चाललेलं आहे. काय गरज आहे 200 कोटीची कर्ज घ्यायची? प्राधिकरणातले रस्ते खूप चांगले येतं, ते उखडायची गरज नाही. त्यापेक्षा ज्या ठिकाणी रस्तेच नाहीत अजून किंवा जिथं रस्त्यांची खूप दुरावस्था आहे तिथले रस्ते करा. ज्या ठिकाणी झाडं चांगली आहेत, हिरवीगार गर्द वनराई आहे, तिथली झाडं तोडायची भानगड करायची. त्याच्यापेक्षा तुम्ही जिथं झाडं नाही आहेत तिथं तुम्ही झाडं लावली पाहिजेत. हे असं सगळं जे चाललं आहे ह्याला विकास थोडी म्हणता येईल. अहो, माणसाला जगण्यासाठी अन्न लागतं, हवा लागते, पाणी लागते. अन्न माणूस विकत घेतोय, पण हवा त्याला निसर्गाची मिळते, ती तुम्ही प्रदूषित करताय. जे पाणी नदीतून येते ते तुम्ही प्रदूषित करताय. म्हणजे पाणी जर प्रदूषित माणसाच्या वाट्याला आलं तर त्याची किडनी खराब होते. 25 लाख रुपयाचा भुर्दंड आहे त्याला जगण्यासाठी. आणि जर हवा अशुद्ध असेल तर त्याचं फुफ्फुसं बदलायला गेले तर 45 लाखाच्या खाली फुफ्फुसाचं काम नाही आहे. म्हणजे 45 ते आणि 25 हे पकडा, 70 लाख रुपयाचा माणसाचा लॉस आहे. म्हणजे तो फ्लॅट घेतोय 70 लाखाचा, त्याच्यापेक्षा लॉस तर त्याचा 4 पट जास्त आहे. एका माणसाच्या बॉडीचं लॉस आहे 70 लाख. घरातली 4 माणसं बघली तर 728, 3 कोटीचा लॉस आहे. याला कशी प्रगती म्हणताल? 70 लाखाचा फ्लॅट आणि 2,80,00,000 रुपयाचं किडनी आणि लिव्हर बदलायचे, फुफ्फुसं बदलायचे, ही कुठली प्रगती आली? त्यापेक्षा आमची लोक जी गावात राहत होती ती हुशार आहेत. नदीचं पाणी पित आहेत, ऑक्सिजन नॅचरली घेत आहेत. म्हणजे ते गावात राहणारं जिथं वातावरण शुद्ध आहे, पाणी आणि हवा, ते लोक 3 कोटी आज कमवत आहेत ना घर बसल्या. आता तुम्ही हे म्हटलाच नदीचं पाणी स्वच्छ पितात वगैरे. मग आपल्याकडे आता महापालिकेच्या हद्दीत ज्या काही नद्या आहेत, पवना असेल, इंद्रायणी वगैरे असेल, याचाही नदी सुधार प्रकल्प चालू आहे. मग तो काही कसलं नदी सुधार कसलं करतात तुम्ही? नदीतलं पाणी जर बघितलं तर ते गटर आहे. ते पाणी पहिलं तुम्ही शुद्ध करा. म्हणजे आई म्हातारी झाली तर तिला तुम्ही दवाखान्यात न्यायच्याऐवजी ब्युटी पार्लरमध्ये न्यायला लागलेलं आहे. ह्याला म्हणतात नदी सुधार किंवा हे नदी सुशोभीकरण आहे. कसलं सुशोभीकरण करताय तुम्ही? त्या नदीकाठची 40,000 झाडं तुम्ही तोडलेली आहेत जुनी. त्या नदीकाठची असलेली जी वन्य संपदा आहे ती खराब केली तुम्ही. तिथले मासे असतील, कासव असतील, बाकीचे जे काही पाण्यातले काही पाण्याशी संबंधित जे काही चिमण्या आहे ते गरटे असतील, हे सगळं तुम्ही उद्ध्वस्त करताय आणि त्या ठिकाणी कॉन्क्रीटचं जंगल उभं करताय. आणि त्यातली तुम्हाला एक भीती मी तुम्हाला सांगतो, हे नदी हे करतायत, अरुंद करत चाललेत. त्यामुळे पाणी बॅकवॉटरला येणार आहे आणि पाण्याचा प्रवाह वाढणार आहे. पाणी वेगाने खाली जाणार आहे. जे पूर्वी संतपणे जायचं ना ते वेगाने जाणार आहे. आणि पहिल्याच पावसात ह्यांनी सगळं तयार केलेलं बांधकाम पडून जाणार आहे. हे तुम्हाला कागदावर लिहून देतो. कारण अत्यंत निकृष्ट हेतूने, निकृष्ट दर्जाने आणि निकृष्ट पद्धतीने केलेले हे काम हे पर्यावरणाच्या मुळावरती आहे. त्यामुळे ह्याला नदी सुधार म्हणतात नाही, ह्यांचा मेंदू सुधार पहिला केला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही आत्ता सांगितलं. तर मी तसा
एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या निमित्ताने विचारेल की हे सगळं चालू आहे, प्रशासन राज आहे 2022 पासून वगैरे सगळं मान्य आहे, परंतु जरी आता कोणाची सत्ता नसेल तरी परंतु सत्ताधाऱ्यांचा अंकुश याच्यावर आहेच. मग स्थानिक आमदार असतील, खासदार असतील किंवा प्रशासन असेल, राज्य शासन असेल, याचा अंकुश आहे. तर राज्यकर्त्यांचा ह्याच्यात सहभाग नाही का? मी बोलण्याची आवश्यकता पडणार नाही. लोक सुज्ञ आहेत, लोकांना कळतं. जो नदीच्या ह्या किनाऱ्यावर नाही तो नदीच्या त्या किनाऱ्यावरती आहे एवढं समजण्यासाठी पिंपरी चिंचवडकर सक्षम आहेत. जर प्रशासक अशा प्रकारे मूर्खपणाचे कार्यक्रम राबवत असेल, पैशाची उधळपट्टी करत असेल, नुकसान करत असेल आणि त्याला जर सत्ताधारी विरोध करत नसतील तर याचा अर्थ ते विरोधात नाहीत, याचा अर्थच ते सोबत आहेत. हे कळण्यासारखी जनता तेवढी सुज्ञ जरूरच आहे. नाही तर असं कसं प्रशासक म्हणजे काय, त्याला कोणीच बाप नाही का? तो काय अनाथ आहे का? त्याला कोणाचाच कंट्रोल नाही का? त्यालासुद्धा कायद्याच्या चौकटीत मर्यादा आहेत, पण त्या जर पाळल्या जात नसतील आणि धडाधड चुकीचे प्रोजेक्ट लावले जात असतील तर डेफिनेटली सगळे त्याला जबाबदार असतात. आणि कुठलाही निर्णय घेत असताना खरं तर जनसभा घ्यायची असते, नागरिकांची मतं जाणून घ्यायची असतात, पण जेव्हापासून प्रशासक आलेले तर ते कधी निर्णय घेतात, काय निर्णय घेतात कोणालाच कळत नाहीत. त्यामुळे अत्यंत गैरसंवैधानिक पद्धतीनं प्रशासन चालवलं जात आहे आणि याचा खूप मोठा उद्रेक नागरिकांच्या मनामध्ये आहे. त्या उद्रेकाला दिशा देण्याचं काम करण्याची भूमिका मी भविष्यात करणार आहे. आणि त्यासाठी मी महापालिकेने जे काही भ्रष्टाचाराची प्रकरणं मला दिसत आहेत ती सगळी मी चव्हाट्यावर आणायला प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि मला आनंद वाटतो की जागरूक पिंपरी चिंचवडकर नागरिक झपाट्यानं ते शेअर करतोय. आणि ते शेअर करतोय म्हणजे फक्त शेअर करत नाही तर तो हे प्रॉब्लेम काय हे पण शेअर करतोय. लोक मला प्रश्न सांगतायत, मी त्या ठिकाणी जातोय, तिथले व्हिडिओ बनवतोय आणि अक्षरशः लक्षात येते की कशा प्रकारे रोजगाराचे प्रश्न भयानक आहेत, शिक्षणाचे प्रश्न भयानक आहेत, पर्यावरणाचे प्रश्न भयानक आहेत. आता सगळ्या म्हणजे एकूण पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या सगळ्याच प्रश्नांच्यावर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बोललात, उत्तरं दिलीत, सांगितलं लोकांना की एक्झॅक्टली काय चाललं आहे वगैरे, आणि तुमची दिशासुद्धा तुम्ही एक प्रकारे दाखवलीत. माझा एक शेवटचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की आता तुम्ही हे सगळं जाणार आहात, तुमची टीम, तुम्ही 128 तुमची कॅन्डिडेट उभे करणार असंही तुम्ही आत्ता तुमच्या बोलण्यातून दिसतंय. तर त्यासाठी तुम्ही असं काही प्लॅन केला आहे का की बाबा अनेक वेळा निवडणुकीच्या काळात होतं की गावाला बाहेरचा किंवा असं काही सगळं, पण हे शहर उभं राहताना अनेकांचा हातभार लागलेला आहे, म्हणजे अगदी सगळ्यांचाच, म्हणजे अगदी इथले स्थानिक पूर्वीच्या काळात गाववाले असतील किंवा आत्ताचे असतील, ह्या सगळ्यांचा कुठेतरी हातभार लागला आहे. आणि सगळंच शहर उभं करताना मेट्रोपॉलिटन शहर आहे, देशातून राज्यातून सगळ्या ठिकाणी लोक इथं आलेत. मग ह्या पार्श्वभूमीवर तुमचा असा काही प्लॅन आहे का की जो या शहराला वेगळ्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेल, सत्ताधाऱ्यांना, आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना सोडून? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं बँगलोरला शिक्षण झालं आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला आले, त्यावेळी राजमाता जिजाऊ यांनी पहिले पुण्यातील सर्व देशमुख आणि पाटील मंडळींना गोळा केलं आणि त्या देशमुख आणि पाटील मंडळींना ह्या स्वराज्याचं महत्त्व काय ते सगळं समजावलं आणि त्याच्यातून ते स्वराज्य निर्माण केलं. मी त्याच भूमिकेनं जाणार आहे की या शहराच्या विकासासाठी MIDCला ज्यांनी जागा दिल्या, प्राधिकरणासाठी जागा दिल्या, पालिकेला जागा दिल्या, सगळ्या जागा दिल्या विकासासाठी, आज तो भूमिपुत्र स्वतः त्या विकासापासून वंचित आहे. त्यामुळे मी प्राधान्याने महत्त्वाच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या इथल्या भूमिपुत्रांना, स्थानिकांना देणार आहे, कारण त्यांच्या विकासाचा अनुशेष अजून मागे आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे जमिनी होत्या, ते लँडलॉर्ड म्हणतील लोक त्यांना, परंतु त्यांच्याकडून जेवढीची प्रॉपर्टी घेतलेली आहे त्याच्या बदल्यात त्यांना तेवढं काही दिलेलं नाही आहे. त्यामुळे एका प्रकारे इथल्या गाववाल्यांना विस्थापित केलेले आहे इथल्या प्रशासनाने. म्हणजे इथले जेवढे सगळे प्रोजेक्ट राबवलेत ते सगळे इथल्या गाववाल्यांच्या उरावर बसूनच प्रशासनाने केलेले आहेत. तर त्यांच्या पोटावर मारण्याचं काम जे प्रशासनाने केलेलं आहे मी त्याच्या विरोधात आहे आणि सगळ्यात पहिलं प्राधान्य मी इथल्या स्थानिक माणसांना देणार आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही जे बाहेरून आले तर विदर्भातून कोणी आलेत, मराठवाड्यातून आलेत, कोकणातून आलेत त्यांना आम्ही सोबत घेणार नाही असं नाही. त्यांनासुद्धा मी सोबत घेणार आहे. 51% सहभाग हा गाववाल्यांचा असेल, स्थानिकांचा असेल आणि 49% सहभाग हा बाहेरून आलेल्या लोकांचा असेल. पहिलं प्राधान्य इथल्या भूमिपुत्राला असेल आणि त्याच्यानंतर दुसरं प्राधान्य हे महाराष्ट्र पुत्रांना पण असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची एक नीती होती आणि ती होती की आपण ज्यावेळेस राज्यकारभार करायचा, रयतेस पोटास लावणे आहे. याचाच दुसरा अर्थ असा होता की इथल्या स्थानिकांना पहिल्यांदा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, इथल्या स्थानिकांना व्यवसाय उपलब्ध झाला पाहिजे आणि इथला स्थानिक मोठा झाला पाहिजे की आपोआप आपण मोठे होऊ. ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. देशातल्या त्या काळातल्या औरंगजेब असेल, आदिलशाह असेल, निजामशाही असेल किंवा कुतुबशाही असेल यांच्या विरुद्ध लढताना आपल्या माणसांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि न भूत न भविष्यती आजही 400 वर्षानंतर आपल्याला तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवल्याशिवाय राहत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांसमोर वेगळ्या अर्थानं मांडणारे प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांनी वेगळ्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहर कसा असायला पाहिजे आणि त्याचा विकास मला सत्ता मिळाली तर कसा करेन. एक इतिहास अभ्यासक, लेखक, तरुणांच्यावर, व्यवसायावर, नोकरीसाठी बोलणारे प्राध्यापक जाधव सर वेगळ्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड विकासासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतायत. एक वेगळी आघाडी काढण्याचा प्रयत्न करतायत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, निवडणुकीचा अधिकार आहे आणि सगळ्यांना त्यात सहभाग घेण्याचा अधिकार आहे. निश्चितच नामदेवराव जाधव सरांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि भविष्यात पिंपरी चिंचवड शहर एक वेगळ्या अर्थानं नावलौकिक सिंगापूर करणं हे माझं टार्गेट. पिंपरी चिंचवड शहर सिंगापूर सारखं शहर त्यांच्या स्वप्नातलं व्हावं ह्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय.